दिवंगत सहकार महर्षी दादासाहेब वसंतराव दगाजी पाटील यांच्या 21व्या पुण्यस्मरणानिमित्त कैलासवासी वसंतराव दगाजी पाटील चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे शनिवार 29 ऑगस्ट व रविवार 30 ऑगस्ट रोजी 2 दिवसीय वसंत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे। या व्याख्यानमालेत शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार असून आई वडिलांची निस्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्तीस श्रावणबाळ पुरस्कार तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थेस वसंत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। ट्रस्टचे समन्वयक डॉक्टर संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। समाजातील विविध घटकांना वैचारिक, प्रेरणादायी व सकारात्मक विचारांची मेजवानी मिळावी तसेच सामाजिक बांधिलकी व वैचारिक जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी या व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते। विचारांची आणि सामाजिक कार्याची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याबरोबरच विविध विषयांवर चिंतनाची संधी नागरिकांना मिळावी हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे डॉक्टर पाटील यांनी सांगितले। शनिवार 29 ऑगस्ट रोजी जीवनातील संस्कारांचे महत्त्व या विषयावर निवृत्त IPS अधिकारी तथा पोलीस तक्रार प्राधिकरण नाशिक विभागाचे सदस्य सुनील कडासने यांचे व्याख्यान होणार आहे। यावेळी शालांत परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे। रविवार 30 ऑगस्ट रोजी कवितेतून समाज प्रबोधन या विषयावर कवी संदीप जगताप यांचे व्याख्यान होणार आहे। यावेळी शहापूर येथील मानस कृषी केंद्र या चळवळीचे प्रणेते व्यंकटेश जोशी यांना वसंत गौरव पुरस्कार तर राजश्री शशिकांत कापडनीस यांना श्रावणबाळ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोपरगाव येथील गोदावरी दूध प्रकल्पाचे चेअरमन राजेश परजने भूषवणार आहेत। दगाजी सिने पॅलेस येथे सायंकाळी 5 वाजता हे कार्यक्रम होणार आहेत। व्याख्यानमालेस विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टचे सदस्य समीर पाटील, अभियंता श्यामकांत मराठे, डॉक्टर कल्याणराव भोसले यांच्यासह पाटील कुटुंबियांनी केले आहे। नमस्कार, मी डॉक्टर संजय वसंतराव पाटील। सालाबादप्रमाणे यंदाही आपण सटाणा नगरीत वसंत व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे। यंदाचं 21वं वर्ष सुरू होते। या व्याख्यानमालेला सुरुवात होऊन जवळजवळ 20 वर्ष संपून गेलेत। यंदाचं 21व्या वर्षीसुद्धा आपण याचं नियोजन केलेलं आहे। या व्याख्यानमालेसाठी दरवर्षी आपण 3 दिवसासाठी घेत असतो। 25, 26, 27 ऑगस्ट आपला फिक्स असतो, परंतु यंदापासून आम्ही थोडासा आमूलाग्र बदल केलेला आहे या नगरीतल्या लोकांच्या सोयीसाठी। कारण मधल्या दिवसांमध्ये लोकांना यायला जमत नाही आणि अशामुळे आम्ही शनिवार आणि रविवार हे 2 दिवस फिक्स केलेले आहेत। जे 27 तारखेला आमची पिताश्री दादासाहेब उर्फ वसंतराव दगाजी पाटील यांची पुण्यतिथी आहे, त्यांच्या या निमित्तानेच आपण या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे आणि तो दिवस आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो। परंतु त्याला लागून जो काही शनिवार रविवार येईल त्या 2 वारी आता याच्या पुढे या वर्षापासून आपण याच्या पुढे व्याख्यानमाला सुनिश्चित केलेली आहे। यंदा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की आत्तापर्यंत मागच्या वर्षापर्यंत आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय विवेकजी घळसाजी हे दरवर्षी आपल्याला संबोधायचे। वेगवेगळ्या विषयांवर आपल्या सटाणा नगरीतल्या लोकांना एक खूप चांगली त्यांची जी काही साहित्याची जी भूक असायची ती सगळी ते पूर्ण करायचे। तर अशी व्यक्ती यंदा आपण त्यांच्या काही वैयक्तिक कारणामुळे ते येऊ शकणार नाही आहेत। मग आपण ह्या 2 दिवसासाठी 2 व्याख्यात्यांना आपण सुनिश्चित केलेल्या आहेत। पहिला दिवस 29 तारखेला, यंदाच्या वर्षी आपण 29 आणि 30 ऑगस्ट या 2 दिवशी म्हणजे शनिवार रविवारी आपण त्याचं नियोजन केलेलं आहे। आणि आपलं 29चं जे पहिलं व्याख्यान आहे त्या व्याख्यानाचे जे व्याख्याते आहेत आदरणीय श्री सुनीलजी कडासने, पोलीस डिपार्टमेंटमधलं अतिशय आदराने घेतलेलं नाव, भारतीय प्रशासक सेवेमध्ये असलेले कडासने साहेब यांच्याविषयी लोकांना फक्त पोलिसी खाक्या माहिती आहे, परंतु त्यांची दुसरी जी बाजू आहे त्यांच्या मनामधले जे काही सेवाभाव वृत्तीचे जे काही त्यांच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत
त्यांच्या शब्दात आपण जर ऐकलं तर निश्चित आपण प्रभावी होऊ शकतो. तर त्यांच्या विषयाचं यंदा त्यांनी जो विषय दिलेला आहे तो जीवनातील संस्कारांचे महत्त्व हा त्यांचा विषय राहणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी 30 तारखेला नाशिकचे एक महान कवी श्री संदीप जगताप सर हे यांनी कवितेतून समाज प्रबोधन असा विषय त्यांनी घेतलेला आहे. असे 2 विषयांसाठी आपण यंदाची व्याख्यान मालिका आयोजन करतो आहे. आणि मला विश्वास आहे की आपल्या बागलाण तालुक्यातल्या लोकांना, साहित्यिक लोकांना या समाज प्रबोधनातून खूप काही शिकायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. आणि माझी सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की आपण सगळ्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा. यातून जो काही प्रबोधन घ्यायचं असेल ते घ्यावं, जेणेकरून आपल्या आयुष्यात त्याचा फायदा आपल्या पुढच्या पिढीसाठी असेल, आपल्यासाठी असेल, त्याचा व्हावा हा त्याच्यामागचा शुद्ध हेतू आहे. मित्रांनो, यंदाच्या व्याख्यानमालेमध्ये नेहमीप्रमाणे आपण आपल्या बागलाण तालुक्यातले गुणवंत विद्यार्थी जे 10वी आणि 12वीमध्ये पहिले आलेले आहेत आपापल्या शाखांमध्ये, अशा विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचं आपण त्यांचा सालाबादप्रमाणे सत्कार करणार आहोतच. पण त्या व्यतिरिक्त आपल्या व्याख्यानमालेचं एक वैशिष्ट्य की दरवर्षी आपण श्रावण बाळ नावाने पुरस्कार देत असतो. यंदाही आपण एक अशा व्यक्तीचा विचार केलेला आहे की ज्याने खरोखर आपल्या आईवडिलांची खूप हृदयापासून सेवा केलेली आहे. पण त्यासोबत सगळ्यात मानाचं जो पुरस्कार आमच्या व्याख्यानमालेमध्ये दिला जातो त्याचं नाव आहे वसंत गौरव पुरस्कार. आणि यंदा आपण शहापूरजवळ एक मानस कृषी केंद्र म्हणून आहे, ज्याचे या चळवळीचे प्रणेते व्यंकटेश जोशी म्हणून आहेत, जे मूळचे नांदेडचे, परंतु ते सध्या वास्तव्य मुंबईला आहे. परंतु साधारण 250 ते 300 एकर लँडमध्ये शहापूरजवळ त्यांनी जे काही निर्माण केलेलं त्यांचं जे कार्य आहे ते इतकं अप्रतिम आहे. त्या कार्यामध्ये त्यांना ही सगळी जमीन गव्हर्नमेंटनी फ्रीमध्ये दिलेली डेव्हलप करण्यासाठी. आणि त्यातून त्यांनी तिथल्या आदिवासी लोकांसाठी काय काय काम केलेलं आहे हे प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा ऐकाल त्यावेळेला आपल्या रोमांच उभे राहील इतकी मला खात्री आहे. तेव्हा मित्रांनो, अशा व्यक्तीचं आपण यंदा मानस कृषी केंद्राचे जे प्रणेते आहेत त्यांचं आपण या ठिकाणी वसंत गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणार आहोत. त्यासोबत या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत कोपरगावचे सन्माननीय राजेश नामदेवराव परजणे, हे गोदावरी दूध प्रकल्प आपल्याला सगळ्यांनी नाव ऐकून असाल, तर याचे ते चेअरमन आहेत. आणि त्यांनी ही जी काही दुधाची चळवळ आहे, दुधाचं जे काही आज आनंद, गुजरातलं आनंद नंतरचं मानाचं नाव घेतलं जातं तर गोदावरी दूध उत्पादक संघ, तर याचे जे चेअरमन आहेत आदरणीय आबासाहेब उर्फ राजेश नामदेवराव परजणे, हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभणार आहेत. तरी मित्रांनो, आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आग्रहाने यावं ही नम्र विनंती. धन्यवाद. I